सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे। आज नाईलाजान मला 15 ऑगस्ट 2026 जो आपला स्वातंत्र्य दिवस असतो त्या नाईलाजान मला खरं तर त्या दिवशी मला बसायला आम्हाला बरं नाही वाटत, पण त्या नाईलाजान मला या उपोषणाला बसायला लागलं आणि आजचा माझा 3रा दिवस आहे उपोषणाचा। माझा आमरण उपोषण आहे आणि त्याच्यात प्रशासन आणि शासन कोणतीही अजूनपर्यंत आमची दखल घेतलेली नाही त्यांनी। तुमचं उपोषण नेमकं कशासाठी आहे? आमचं उपोषण आहे ते खेड रेल्वे स्टेशन ते बोस्ता, आलसूर, कोंडविल, निलिक आणि शिव आष्टी या मार्गाने जो रोड जाणार आहे तो भरपूर वर्ष खराब झाला आहे। म्हणजे आताची गोष्ट नाही, 1 वर्षाची 2 वर्षाची गोष्ट नाही ते तो जो रस्ता जो आहे आता मी बोललो तो रस्ता जवळजवळ 7 वर्ष खराब आहे आणि ह्या 2-3 वर्षात तर त्याची दैनंदिन अवस्था झालेली आहे आणि अशी परिस्थिती झालेली आहे आता तिथे की तुम्ही एकही खड्डा वाचू शकत नाही। आमचा खरोखर त्या ज्या पट्ट्यातली लोकांचं जे रोजचं येणं जाणं असतं त्या लोकांना खरोखर आमचा सलाम आहे की ह्या आपल्या बाजूच्या शहरच्या लोकांनी किंवा गावातनी पण त्यांना सपोर्ट केला पाहिजे की तो रोड बघा, रत्नागिरी जिल्ह्यात एकच रोड असा आता आहे खेड तालुक्यातला की रेल्वे स्टेशन मार्गे कोंडविल रस्ता आणि भोस्ता वगैरे ती गावं येतात। अत्यंत खराब आहे, प्रत्येकाने मागणी केलेली आहे, प्रत्येकजण दरवेळी आपल्या आपल्या प्रयत्नांनी। आज उपोषणाचा 3रा दिवस आहे, प्रशासनाकडून कोण तुम्हाला भेटायला चर्चा करायला कोण आलं होतं का? उपोषणाला 2 वेळा जिल्हा परिषदचे अधिकारी मिश्राफ साहेब आलेले, त्यांनी काय आम्हाला तोडगा निघाला नाही। ते बोलतात की आम्ही 2.5 कोटी रुपये वरती मंजुरीला पाठवले, ते माझ्याकडे पण आहे का ते, पण ते बोललो आम्ही त्यांना काय बोललो की 2.5 कोटी रुपये जे आहेत ते तुम्ही त्वरित मागणी करा की 2 महिन्यात मंजूर करून नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत रोड नवीन चालू करा आणि आता सध्या खड्डे पडलेले आहेत ते डागाडुगी सिमेंटनी चांगल्या याच्यानी भरून द्यावे ही आमची त्यांना विनंती होती। आता तुमची प्रामुख्याने मुख्य मागणी काय असणार आहे आणि तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आमची प्रामुख्याने आताची भूमिका आहे की आता पडलेले खड्डे त्वरित चांगल्या पद्धतीने भरावे, जेव्हा जेव्हा पाऊस नसेल तेव्हा पटकन ते सिमेंट कॉन्क्रीटने भरावे आणि जो निधी उपलब्ध करायला त्या लोकांनी शासनाने पाठवलेला 2.5 कोटीचा ते माझ्याकडे असं पत्र आहे ते तुम्ही करायला पाठवलं आहे आम्हाला सांगितलं आहे, पण तो त्वरित 2 महिन्यात निधी मंजूर करून नवीन रस्ता लवकर करावा ही आमची सगळ्या जनतेची मागणी आहे आणि जर तसं नाही केल्यानंतर आम्ही या उपोषणावर ठाम राहणार आहे। गेले 2 दिवस तुम्ही पाठीमागे उपोषणाला बसला होतात, खरं तर उपोषण हे नेहमी समोर केलं जातं, तुम्ही कार्यालयाच्या पाठीमागच्या बाजूला उपोषण करतात, काय कारण होतं? तर त्याचं कारण आहे की मी 15 ऑगस्टच्या दिवशी उपोषणाला बसणार होतो। मी 14 ऑगस्टला मी माझे माननीय BDO ऑफिसर इथे आहेत BDO साहेब, त्यांच्याशी मी बोलणं केलं, जवळजवळ अर्धा तास आमची चर्चा झाली। तर ते मला बोलले की तुम्हाला इथे आम्ही मांडव टाकून किंवा मंडप टाकून देणार नाही, तुम्हाला कसं काय तुम्हाला। मी त्यांना बोललो साहेबांना मग मला पावसात बसायला लागेल, तो बोलला आमचा काय प्रश्न नाही, मला बोलतात तर आम्ही तुम्हाला इथं मंडप टाकून देणार नाही। तर आमच्याकडे काय एवढी आर्थिक परिस्थिती नव्हती की इकडे मंडप टाकून चांगला कुठे बाजूला, म्हणून आम्ही ती बाजूची घेतली। आम्हाला जर त्यांनी परवानगी दिली असती तर आम्ही इथं छोटासा मंडप टाकून बसणार होतो। आज तुम्ही ज्या रस्त्यासाठी उपोषण करताय तो रस्ता गुहागर विधानसभा मतदारसंघात येतो। गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांच्याशी या संदर्भात काही बोलणं झालं होतं का? बोलणं म्हणजे त्यांच्याशी मी पत्रव्यवहार केला आहे, त्याची मला पोच पण आलेली आहे भास्कर जाधवची, ज्या विषयाची सगळ्यांना मी निवेदन दिली तसं पण निवेदन मी भास्कर शेठना दिलेलं आहे।